नमस्कार. बघितलं घर ओळखीचं वाटत असेल तुम्हाला. मी आज कुठे आलेले, लय दिवस झालं आलेच नव्हते, त्या पण माझ्या व्हिडिओमध्ये नाही. तर तुम्ही ओळखून घ्या कोण असेल. घरावर तर ओळखतच असतील की ओळखीचं पाय. तर काय नाही, मी आलेले उषाताईकडं. तर उषाताईची देवपूजा झाली, फरशी पुसून झाली, भांडी झाली घासून, किराणा भरून झाला, तरी मला इथंच अजून बसवलंय. आणि अका देवपूजा आज आहे गुरुवार. तर गुरुवार सगळ्यांच्या घरघर पूजा चाललेलीच असेल अशी. तर त्यांनी पूजा करून घेतलेली. या सगळ्या पूजा करायला उजेड कुठला पडतोय? त्या लाईटीचा पडतोय ना, खिडकीतला खिडकीतला. देवपूजा करायचं चाललंय गुरुवार. आणि तुम्ही म्हणसाल तू का नाही मांडली, आम्हाला पडलंय सुतक, त्यामुळे आज नाही आपल्या घरी पूजा. त्यामुळे आणि उषाताई करतात पूजा. बघा कसे गुरुवारची पूजा. पोरं बिरं सगळी शाळेत गेली. करमत नाही हो पोरं बिरं सगळी. त्यांचा कालवा होतो पोरांचा. वातावरण कसं झालंय ना. हा. आणि उषाताई पण व्हिडिओ काढतात. उषाताईचे पण व्हिडिओ बघत जा, छान असतात कॉमेडी. शंभूचे, हासरी, भाऊजींबरोबरचे काढताय का नाही ताई तुम्ही व्हिडिओ? काढताय ना? चालू आपलं पण चॅनल चालू आहे. हा, त्यांना पण म्हणलं काढा तुम्ही पण. आणि माया सगळी ओळखतेच आपल्याला त्या व्हिडिओ मध्ये. आम्हाला जरा ओळखत उन्हाळा कामामुळे चाललं होतं जे काढा, खोलून द्या. शोभाजींना आमच्या चाललं होतं सारखं. म्हणलं काढा म्हटले, दोघं म्हणले काढा व्हिडिओ तुम्ही. करायचं काहीतरी घरी बसल्या होय. मग काय तर जाऊ द्या, आपली एक आठवण राहील हो व्हिडिओ मधले. युट्यूबचे व्हिडिओ कुठं जात नाहीत, काय नाहीत आपले. असं तरी आपण काढून ठेवणार आहे का, राहणार आहेत का? ते शेण म्हणा, काय म्हणा, कुठे गेलेले आलेले राहतात आठवणीत. आठवणी लय भारी बाई खरंच. ह्याच्यासारखं दुसरं काही नाही. ते म्हणतात ना, डोळ्यासारखा सुंदर कॅमेरा नाही. तेच बरोबर आहे. खरंच डोळ्यासारखा दुसरा सुंदर कॅमेरा नाही. एक वेळेस आपण डोळ्याने पाहतो, करतो, भेटतो, लय चांगलं. तसंच या मोबाईलचं पण झालंय आता. खरंच म्हणलं काढा. ते पण व्हिडिओ काढतात, रोज टाकतात, चांगले असते. तुम्ही पण त्यांचे व्हिडिओ बघत जावा सगळेजण. लय दिवस झालं मी सांगाल म्हटले, वेळच नाही भेटला ह्यांच्याकडे यायला मला. मी पण आल्यापासून हॉटेलवर जाते, इकडे जाते, तिकडे जाते. आज एक गुरुवार, आज मी काय गेले नाही हॉटेलवर. तर म्हणलं चला उषाताईकडे जाऊन येता येईल. तर उषाताईचं चाललंय पूजाचं, भांड्याचं, ह्याचं त्याचं. आज काय झालं, किराणा भरला होता ना आज महिन्याला. मग डबे बिबे मोकळे झाले, मग घासून बिसून ठेवले की बरं पडतं भरायला. मग काय, असे डबे रिकामे करून घासायचं म्हणले किती ताप पडतो. गुरुवारची पूजा म्हणल्यावर वेगळीच वाटते का नाही? किती छान वाटतं का नाही? प्रसन्न वाटतं एकदम असं. प्रत्येक गुरुवारी आमच्यात काय ना काय दरवर्षी येतच आडवच. उषाताई पूजा मांडून घेतात. तोवर गावाकडे फिरायला गेलेले ना, त्याचं धुणं दूध हात दुखायला लागले. मग काय, घरच्यांना काय फिरायला चल म्हणतात, पण आल्यावर 2 दिवस राडा कोणाला आवरायचा. उषाताईची पूजा झालेली आहे, दाखवते तुम्हाला. छान पूजा करून असं त्या घरातली कामं असतात. तुम्हाला काय आपलं छान मांडली पूजा. फरशी पुसली, भांडी घासली, किराणा भरलाय. किती वेळ झाला सांगते मी. कामाचे आहेत पण तब्येत बघा. तर बस सगळं आवरले मस्त आज. छान उजेड कसा पडतोय बघा. इकडे औषध आहे तुम्ही, इकडे बघा. नमस्कार. ओळखलं काय? मला ओळखता ना, माझं चॅनल आहे उषागात म्हणून. हा, सर्च करा सगळ्यांनी मिळून. सपोर्ट करा मला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बरोबर. एवढं उषाताईचं ऐका तुम्ही. आज गुरुवार आहे, मार्गशीर्ष मधला पहिला गुरुवार आहे. ओपनिंग आहे, त्यामुळे त्यांना सपोर्ट करा. चॅनल बघा तुम्ही माझ्या ह्याच्यात जाऊन. पण सांगते मी तुम्हाला, उषागात म्हणून चॅनलचं नाव आहे त्यांच्या. सर्च करा. हा, सर्च करा. तर या आता खिचडी करणारे, खिचडी खायला या सगळेच. या खिचडी. आज गुरुवार आहे. आता पोरं येतात शाळेतून ह्यांची. दीदी दादू येतात 5 वाजता. ही लवकर येतात, 2:30 वाजता येतात का नाही? लवकर. तर चला मग व्हिडिओ बघत राहा. आमच्या दोघींचे पण असेच.